सर्वांना जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. स्वप्नील. अध्याय 6 आत्मसंयम योग. प्रश्न उत्तरे. स्वप्नील बरोबर. स्वप्नील, अध्याय 6 मधील 16वा श्लोक सांग वार्थ. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला तसेच नेहमी जागरण करणाऱ्यालाही साध्य होत नाही. 8 नंबरचा श्लोक. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. ज्याचे अंतःकरण ज्ञानविज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती आणि सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते. 47 नंबरचा श्लोक. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. सर्व योग्यार्थी जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला अखंड भजतो, तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. 35 नंबरचा श्लोक. श्री भगवान वाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहञ्चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यात शंका नाही. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. 19 नंबरचा श्लोक. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हालत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. 31 नंबरचा श्लोक. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. 41 नंबरचा श्लोक. प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतांगेः योगभ्रष्टोऽभिजायते. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंताच्या घरात जन्म घेतो. 24 नंबरचा श्लोक. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामौ विनियम्य समन्ततः. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून तसेच मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून. 13 नंबरचा श्लोक. समंकाय शिरो ग्रीवन धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चान्नवलोकयन्. शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता. 45 नंबरचा श्लोक सांग. 45. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस ततो याति परांगतिम. परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो. 2 नंबरचा श्लोक. यम संन्यासमिति प्राहुर योगन्तो विद्धि पांडव नय्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज, कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही. डोळे उघड स्वप्नील. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण.